नमस्कार मित्रांनो, आज आपण शिक्षक भरती संदर्भात एक खूप अशी महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेलो आहोत. मोठी बातमी आहे. राज्यात आता 5 वर्ष होणार नाही शिक्षक भरती. संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा शासन निर्णय. माध्यमिक प्राथमिक शाळांमधील 20,000 शिक्षक अतिरिक्त. चला तर मग काय आहे माहिती बघा. सोलापूर शैक्षणिक वर्ष 24 व 25 व 25 व 26 मधील संच मान्यतेनुसार पटसंख्याअभावी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील 8,600 शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्याचे समायोजन एप्रिलपासून सुरू होईल. दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील 3% पदे रिक्त होतात. पटसंख्येचे नवे निकष व अतिरिक्त शिक्षकांची संख्या पाहता पुढील 5 वर्षे शिक्षक भरती होणार नाही अशी सद्यस्थिती असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 रोजी संच मान्यतेचा सुधारित आदेश काढला. त्यानुसार पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक संख्या निश्चित केली. त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या, पण न्यायालयाने सर्व याचिका निकाली काढल्या. त्यामुळे आता नव्या निर्णयानुसार संच मान्यता करण्यात आली. दरवर्षी राज्यातील 2.5 ते 3 लाख उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET देतात. 1ली ते 8वीच्या वर्गावरील नेमणुकीसाठी TET तर त्यापुढील वर्गावरील शिक्षकांसाठी टेटचे बंधन आहे. त्यासाठी 1 ते 1.5 लाख उमेदवार असतात. संच मान्यतेच्या नव्या निकषामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांशिवाय जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिकासह खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील सुमारे 15,000हून अधिक शिक्षक अतिरिक्त होत आहेत. दरम्यान 22-23 मध्ये पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरती झाली. दुसरीकडे संच मान्यतेच्या नव्या निकषामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यामुळे आता TET उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी 4-5 वर्षे वाट पाहावी लागेल, असेही सूत्रांनी सांगितले. शिक्षक समायोजनानंतर समजतील रिक्त पदे. शैक्षणिक वर्ष 24-25 मधील संच मान्यता पूर्ण झाली आहे. 25-26 वर्षातील संच मान्यता अंतिम टप्प्यात आहे. संच मान्यतेच्या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार दोन्ही वर्षातल्या अतिरिक्त शिक्षकांचे सर्व शाळांमधील रिक्त जागांवर समायोजन होईल. समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर राज्यातील एकूण रिक्त पदे समजतील. महेश पालकर, संचालक.